उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन 25 मार्चपर्यंत जवळपास महिनाभर चालणार अधिवेशनाआधी मंत्रिमंडळाची आज बैठक, त्यानंतर संध्याकाळी पत्रकार परिषद होणार। अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला सरकारच्या वतीनं आज संध्याकाळी चहापानाचं आयोजन, परंपरेनुसार विरोधकांकडून चहापानावर बहिष्कार। गेल्या अधिवेशनातच विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंचा कार्यकाळ पूर्ण, त्यामुळे दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसलेलं पहिलंच अधिवेशन। विरोधकांकडून भास्कर जाधव यांचं विरोधी पक्षनेतेपदासाठी नाव, मात्र विधानसभा अध्यक्षांकडून अद्यापही निर्णय नाही। राज्याच्या दोन्ही सभागृहांना विरोधी पक्षनेता नाही याची सरकारला लाज वाटली पाहिजे। खासदार संजय राऊतांची सरकारवर टीका, तर विरोधी पक्षनेता सरकारची कोंडी करेल या भीतीनं सरकार विरोधी पक्षनेता देत नसल्याचीही राऊतांची टीका। 35 वर्षांनंतर पहिल्यांदाच अजित पवार नसलेलं अधिवेशन, तर उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांचं पहिलं अधिवेशन। यावेळी अधिवेशनादरम्यानच राज्यसभेच्या 7 जागांसाठी निवडणूक। महानगरपालिकेच्या स्वीकृत नगरसेवकांमध्ये महानगरपालिका अधिनियम 2012च्या कलम 4 अन्वये बुद्धिजीवी घटकांची नियुक्ती करण्यात यावी। धुळ्यातील ॲडव्होकेट मयूर बैसाणे यांची उच्च न्यायालयात याचिका। मुंबई महानगरपालिकेमध्ये स्वीकृत नगरसेवक पदासाठी शिवसेनेमध्ये जोरदार लॉबिंग। बोरिवलीचे माजी नगरसेवक बाळकृष्ण ब्रीद आणि नाराज आमदार प्रकाश सुर्वेंचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या नावांची जोरदार चर्चा। शिवसेना आणि मनसे एकत्रित शिवशक्ती युतीत, काही जणांना या शिवशक्ती युतीबाबत मात्र पोटशूळ। अखिल चित्रेंची नाव न घेता संदीप देशपांडेंवर टीका। स्वीकृत नगरसेवकांबाबत अधिकृत माहिती नसताना काही जणांना विरोध करायची घाई झाल्याची ही टीका। आपल्या कोट्यातील स्वीकृत नगरसेवक नाही तर प्रभाग समिती अध्यक्षपद ठाकरेंची शिवसेना मनसेला देणार, सूत्रांची माहिती। रायगड जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेचा चेंडू वरिष्ठांच्या दारात, भाजप राष्ट्रवादी विरुद्ध शिवसेना यांच्यामध्ये वर्चस्वाची लढाई। बारा जिल्हा परिषदांमध्ये उद्यापासून सत्ता स्थापनेची शक्यता। अध्यक्ष उपाध्यक्ष निवड प्रक्रियेचे उद्या आदेश निघणार असल्याची सूत्रांची माहिती। पश्चिम महाराष्ट्र, कोकण आणि मराठवाड्यातील 12 जिल्हा परिषदांसाठी झाली आहे निवडणूक। धाराशिवमध्ये मुदत संपलेल्या 428 ग्रामपंचायतींचा कारभार 6 महिने सरपंचांच्याच हाती राहणार। सततच्या निवडणुका आणि 10वी-12वीची परीक्षा असल्यामुळे मनुष्यबळाच्या कमतरतेमुळे निवडणुका कार्यक्रम पुढे ढकलण्याचा निर्णय। कोल्हापूरमध्ये राहुल गांधींच्या प्रतिमेला जोडे मारत शिवसेनेचं आंदोलन। दिल्लीमध्ये AI इम्पॅक्ट समिटमध्ये काँग्रेसनं केलेल्या आंदोलनाचा शिवसेनेकडून निषेध। यावेळी काँग्रेस विरोधात शिवसैनिकांची घोषणाबाजी। शरद पवारांना पुन्हा रुबी रुग्णालयात दाखल केलं। अशक्तपणा जाणवत असल्यामुळे शरद पवारांना पुन्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आल्याची माहिती। शरद पवारांना राजकारणामध्ये 60 वर्ष पूर्ण, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांची एक्सपोस्ट। 1967 मध्ये सुरू झालेला शरद पवारांचा जनसेवेचा प्रवास आजही तितक्याच ऊर्जेनं आणि निष्ठेनं पुढे जात असल्याचा पोस्टमध्ये उल्लेख। अजित पवारांचा अपघाताचा तपास व्हावा या मागणीसाठी बारामती तालुक्यातील लोणी भापकर गावामध्ये बंदची हाक। अजित पवारांचा अपघात झाला नसून घातपात केल्याचा संशय गावकऱ्यांकडून व्यक्त। माजी आमदार अनिकेत तटकरे बनले सुनेत्रा पवार यांचे सारथी। मी नेहमीच पवार कुटुंबामध्ये वावरलेलो आहे। आपल्या भागामध्ये आल्यामुळे त्यांचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभलं। काकींना माझ्यावर अधिक विश्वास, अनिकेत तटकरेंनी व्यक्त केलं मत। काकींना रिसीव्ह करण्याकरता आपल्या भागामध्ये येतात म्हणून मी त्या ठिकाणी गेलेलो होतो आणि काकींचं सारथ्य करण्याचं भाग्य मला लाभणं याच्यात गैर मला काही वाटत नाही। याआधी सुद्धा आदरणीय दादा असतील, विविध नेते मंडळी असतील, यांचं सारथ्य करण्याचा मान मला मिळाला आहे। त्यामुळे का कोणाच्या पोटात ही पोटसूळ उठली मला काही समजू शकलेलं नाही। महाराष्ट्रामध्ये आई वडिलांना लव्ह जिहादमधील विवाह नोंदणीची माहिती देणं बंधनकारक करा, किरीट सोमय्या यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी। गुजरात सरकारनं लव्ह जिहाद संबंधित विवाह नोंदणी कायद्यामध्ये सुधारणा केल्याची सोमय्या यांची माहिती। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मी पत्र लिहून विनंती केली आहे, महाराष्ट्र सरकारने लव्ह जिहाद, हिंदू मुलींना मुस्लिम तरुण फसवतात
या प्रकरणात मॅरेज रजिस्ट्रारनी आई बाबांना याची माहिती देणे आणि 40 दिवसानंतरच लग्न रजिस्ट्रेशन करणं आवश्यक करावे. लग्न करण्यासाठी आई वडिलांची परवानगी घेणं बंधनकारक. गुजरात सरकार लवकरच विवाह नोंदणी कायद्यामध्ये बदल करण्याच्या तयारीत. उपमुख्यमंत्री हर्ष संघवी यांच्याकडून विधानसभेमध्ये प्रस्ताव सादर. विविध मागण्यांसाठी LGBTQ समुदायाची मुंबई क्विअर प्राईड परेड. शिक्षण आणि नोकऱ्यांमध्ये ट्रान्सजेंडर लोकांसाठी आरक्षण आणि समलिंगी संघटनांना मान्यता देण्याची या परेडद्वारे मागणी. वेळेत सौर ऊर्जा प्रकल्प पूर्ण न करणाऱ्या कंपन्यांवर कारवाई. 5 कंपन्यांकडून दंड वसुली. मुख्यमंत्री सौर ऊर्जा योजनेमध्ये 10,000 कोटी रुपये घोटाळा आरोपावर महावितरणचे संचालक आणि भाजप प्रवक्ते विश्वास पाठक यांची प्रतिक्रिया. ठाकरेंच्या शिवसेनेचे अंबादास दानवे यांनी केला होता आरोप. चंद्रपूर मनपाचे कनिष्ठ अभियंता शुभम वरघट यांच्यावर ACBची कारवाई. मध्यस्थामार्फत 1,30,000ची लाच घेताना रंगेहात अटक. घर बांधकाम विस्तार मंजुरीसाठी एकूण 2,30,000ची लाचेची मागणी. मध्यस्थ दिनेश समुंदी यांच्या माध्यमातून रक्कम घेताना ACBची सापळा रचून कारवाई. धुळे शहरामध्ये सरकारी नोकरीचं आमिष दाखवून तरुणांना 78 लाखांचा गंडा. 8 जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 2 भिन्न गुन्हे दाखल केल्यानंतर प्रकार उघडकीस. गोंदियाच्या डॉक्टरचा आणखी एक बाळ विक्रीचा कारनामा समोर. मोहदुरा गावामध्ये एका दाम्पत्याला 4,70,000मध्ये बाळ विक्री केल्याचं उघड. आतापर्यंत डॉक्टर निलेश वाजपेयीसह 5 जणांना वरठी पोलिसांकडून अटक. पुण्यामध्ये बसमध्ये गर्दीचा फायदा घेऊन सोनं चोरणाऱ्या आरोपींना विश्रामबाग पोलिसांकडून अटक. रेकॉर्डवरील गुन्हेगाराला पुणे पोलिसांनी ठोकल्या बेड्या. 3 गुन्हे उघडकीला. 6 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त. सांगलीच्या मिरजमध्ये आईकडूनच 2 मुलांची 40,000 रुपयांना विक्री. मुलांना दत्तक देण्याच्या बहाण्याने केली विक्री. आईसह 5 जणांना पोलिसांनी घेतलं ताब्यात. गोंदियाच्या देवरी तालुक्यातील धोबाटोलामधील बियर बारची तोडफोड प्रकरणामध्ये 30 जणांवर गुन्हे दाखल तर 12 जणांना अटक. बार बंद करण्याच्या मागणीला घेऊन गावकऱ्यांनी केली होती तोडफोड. नालासोपाऱ्यामध्ये 31 वर्षीय तरुणाची दगडानं ठेचून हत्या. जुन्या वादातूनच ही हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज. या हत्या प्रकरणामध्ये महत्त्वाचा CCTV समोर. शुभम मिश्रा असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव. नागपूरमध्ये भरधाव कारनं दिलेल्या धडकेत पादचारी महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू. 61 वर्षीय भाग्यश्री कोठीवान असं त्याचं नाव. 20 वर्षांच्या हर्ष पालेवार असं कार चालकाचं नाव. रिंग रोडवर राधेमंगलम चौक परिसरामध्ये अपघात झाला. कार चालक हर्षला अटक. सोलापूर धुळे राष्ट्रीय महामार्गावर धाराशिवच्या रत्नापूर पाटीजवळ भीषण अपघात. आठवडाभरापूर्वी साखरपुडा झालेल्या तरुण तरुणीचा अपघातामध्ये जागीच मृत्यू. टोलवेच्या कमानीला भरधाव कार धडकून झाला अपघात. चेन्नईच्या समुद्रात बुडून भंडारा जिल्ह्यातल्या वरठी गावच्या मयुरी चौधरीचा मृत्यू. सहकाऱ्यांसोबत सेल्फी घेताना आलेल्या लाटेत गेली वाहून. कॉग्निझंट या IT कंपनीमध्ये इंटर्नशिपसाठी गेले होते 26 विद्यार्थी. चेन्नईमध्ये महाराष्ट्रातील काही विद्यार्थ्यांसोबत घडलेल्या दुर्घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी तामिळनाडू सरकारशी संपर्क साधला. तामिळनाडू सरकारनं तातडीनं सर्व मदत बचाव कार्यात द्यावी. मुख्यमंत्री फडणवीसांकडून विनंती. अहिल्यानगरच्या पाथर्डी तालुक्यातील मढी यात्रेमध्ये मुस्लिम व्यावसायिकांना बंदी कायम. प्रकरण कोर्टात प्रलंबित असून यंदाही हिंदू मुस्लिम व्यावसायिकांच्या सहभागाच्या मुद्द्यावरून नवा वाद निर्माण होण्याची चिन्ह. बुलढाण्याच्या लोणार तालुक्यातील चिखला गावामध्ये सार्वजनिक जागेवर पुन्हा शिवरायांचा अश्वारूढ पुतळा बसवला. मध्यरात्री शिवभक्तांकडून शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची स्थापना. पुतळा हटवण्यावरून 2 गटामध्ये झाला होता वाद. गडचिरोलीच्या चामोर्शीमध्ये ChatGPTवरून उत्तरं शोधत 12वीच्या पेपरला सामूहिक कॉपीचा प्रयत्न. 3 शिक्षकांसह शिपायाच्या निलंबनाचे आदेश. पोलीस ठाण्यातही शिक्षक आणि शिपायावर गुन्हा दाखल. बीडमधील 9पेक्षा अधिक पतसंस्था बुडीत. 1 लाखांहून अधिक ठेवीदारांचे कोट्यवधी रुपये अडकले. त्यामुळे हे ठेवीदार मुंबईच्या आझाद मैदानावर 24 फेब्रुवारीला आंदोलन करणार. ठेवीदार संघर्ष कृती समितीच्या बैठकीत आंदोलनाचा निर्णय. गडचिरोलीमध्ये मोहफुलापासून दारू निर्मितीच्या प्रस्तावित कारखान्याला विरोध. ज्येष्ठ आदिवासी नेते आणि सामाजिक कार्यकर्ते
देवाजी तोफा यांनीही केला तीव्र विरोध. मोहफुलापासून दारूच का, इतर पोषणयुक्त पदार्थ बनवण्याची बुद्धी का सुचत नाही, असा सवाल. गडचिरोलीच्या कोपरशी, फुलनार, गुंडूरवाही आणि पोयरकोठी अशा अतिदुर्गम भागातील नागरिकांसाठी आरोग्य शिबिर. पोलिसांनी आयोजित केलेल्या आरोग्य शिबिरामध्ये 210 नागरिकांची तपासणी. शक्तीपीठ महामार्गाविरोधात उद्या राज्यव्यापी आंदोलन. अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईमध्ये गोलमेज परिषद घेण्यात येणार असल्याची घोषणा. शक्तीपीठ महामार्गाविरोधातील आंदोलनाची धार आणखी वाढणार. बामसेफ आणि भारत मुक्ती मोर्चाचं नागपूरच्या संविधान चौकात आंदोलन. बामसेफच्या ओडिशामधील राष्ट्रीय अधिवेशनाला नाकारलेली परवानगी, ईव्हीएमच्या विरोधात आणि ओबीसी जनगणनेच्या विषयावर आंदोलन. सीसीआयकडून कापूस खरेदी केंद्र बंद करण्याची घोषणा. स्लॉट बुकिंगही बंद केल्यामुळे घरात कापूस असलेल्या शेतकऱ्यांच्या समोर अडचण. 40 ते 45 लाख क्विंटल कापसाचं उत्पादन, मात्र यावर्षी फक्त 15,75,000 क्विंटल कापसाचीच खरेदी. हिंगोलीच्या धंगरवाडे गावामध्ये सिंचन विहीर योजनेमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये अपहार. एबीपी माझानं दाखवली होती बातमी. त्यानंतर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांकडून सेनगाव पंचायत समितीच्या तांत्रिक अधिकारी केबी देशपांडे यांना केलं कार्यमुक्त. सांगलीच्या तासगाव तालुक्यातील अंजनीच्या शेतकऱ्यानं वाराणसीमध्ये पिकवल्या जाणाऱ्या 1 फूट लांबीची लोंबी असलेल्या गव्हाचं उत्पादन घेतलं. या भल्या मोठ्या लोंब्यांमुळे गव्हाच्या एकरी उत्पादनातही दुप्पट वाढ होण्याची शक्यता. शेतकऱ्यांची गव्हाचं पीक पाहण्यासाठी गर्दी. रत्नागिरीच्या राजापूर तालुक्यातील माडबन आणि विजयदुर्ग परिसरामध्ये रात्री समुद्रात स्फोटासारखे आवाज. खोल समुद्रामध्ये 20 नॉटिकल मैल अंतरावरून आवाज. मोठ्या बोटीवरील सिग्नल पिस्टलच्या गोळीबाराचे आवाज असल्याचं पोलिसांचं स्पष्टीकरण. 75 शाळांना अल्पसंख्याक दर्जा देण्याचा निर्णय अजित पवार हयात असतानाचाच. तांत्रिक बिघाडामुळे पोर्टलवर निर्णय अपलोड झाला नाही. अल्पसंख्याक विभागानं मुख्य सचिवांकडे दिलं स्पष्टीकरण. जालना जिल्ह्यातील बदनापूरच्या पंचायत समितीमध्ये संपूर्णतः अभियान सोहळा पार पडला. विकासाला गती देण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाला आमदार नारायण कुचेंची उपस्थिती. कुंभमेळ्याच्या अनुषंगानं नाशिकमध्ये साकारला जातोय रामकाल पथ. काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि गोदाघाट रामकुंडापर्यंत रामकाल पथाचं काम सुरू. त्यासाठी 194 कोटी रुपयांचा खर्च. रामायण काळातील अनुभूती या रामकाल पथाच्या माध्यमातून येणार. संतश्रेष्ठ तुकाराम महाराज यांच्या वैभवशाली पालखी सोहळ्यासाठी नवीन चांदीचा पालखी रथ तयार करणार. भाविकांनी आर्थिक देणगी देण्याचं देहू मंदिर संस्थानाचं आवाहन. नमो भारत रॅपिड रेलच्या दुसऱ्या टप्प्याचं उद्घाटन. पंतप्रधान मोदींच्या हस्ते दिल्ली मेरठ ट्रॅकचं उद्घाटन. दिल्ली ते सराय काले खान ते मेरठमधील मोदीपुरमपर्यंत ट्रेन धावणार. जम्मू काश्मीरच्या किश्तवाडमध्ये सुरक्षा दलांची दहशतवाद्यांशी चकमक. तिथल्या छात्रू जंगलामध्ये थोड्या वेळापूर्वी सुरू झालेली चकमक. आर्मीसह सीआरपीएफ आणि जम्मू काश्मीर पोलिसांचा समावेश. छात्रू जंगल घनदाट असल्यामुळे दहशतवाद्यांचं लपण्याचं ठिकाण. मथुरेच्या महावन येथील रामरेती आश्रमामध्ये भव्य होळीचा उत्सव. होळी उत्सव 40 दिवस साजरा करण्याची परंपरा. तेसुरंग आणि फुलांचा केला जातो वापर. भारत आणि परदेशातून हजारो लोक रामरेती आश्रमामध्ये होळी खेळण्यासाठी येतात. फाल्गुनी एकादशीच्या निमित्तानं राजस्थानमध्ये खाटू श्यामची यात्रा. देशभरातून लाखो भाविकांची दर्शन घेण्यासाठी आणि नवस बोलण्यासाठी मोठी गर्दी. केदारनाथ यात्रेची तयारी सुरू. केदारनाथची पवित्र यात्रा 22 एप्रिलपासून सुरू होणार. विम्याशिवाय घोडे आणि खेचरांना परवानगी दिली जाणार नाही. भाविकांवर G-Max आणि स्मार्ट कार्ड वापरून लक्ष ठेवलं जाणार. हिमाचल प्रदेशातल्या किन्नौरमध्ये महामार्गावर भूस्खलन. घटनेमुळे काही काळ वाहतूक झाली होती ठप्प, तर काही तासांच्या प्रयत्नांनंतर दरड हटवण्यात आली आणि वाहतूक पूर्ववत. बेळगावमध्ये क्रिकेट सामना पाहणारं माकड ठरलं चर्चेचा विषय. माणसाप्रमाणे माकडालाही क्रिकेटचं वेड लागल्याचं दृश्य. माकड शांतपणे क्रिकेट पाहत चौकार, षटकार आणि विकेट घेतल्यावर जल्लोष करत असतानाचा व्हिडिओ व्हायरल. ठाण्याच्या गडकरी रंगायतांमध्ये स्वातंत्र्यवीर सेवा प्रतिष्ठान आयोजित सूर आणि ताल यांचा अनोखा आनंदोत्सव. मंत्री उदय सामंत, शिवसेनेचे माजी आमदार उपनेते रवींद्र फाटक, ज्येष्ठ अभिनेते जॅकी श्रॉफ, महापौर शर्मिल पिंपळवकर यांच्यासह अनेक नेत्यांची उपस्थिती.
आप सबको बहुत बहुत प्यार भिड़ू। ज़्यादा कुछ बोलने आता नहीं, हमें कामगार आदमी है, कामगार लोग ज़्यादा बोलते नहीं, काम करके दिखाते हैं। मैं धर्मवीर जगह साहब के साथ बहुत काम किया हूँ। मेरा दिल उनकी बातों से धड़कता है। सिंधुदुर्गच्या मामा वरेरकर नाट्यगृहातील असुविधांबाबत अभिनेत्री लीना भागवत, केतकी विलास, मंगेश कदम, रोहन गुजर यांच्याकडून नाराजी व्यक्त। आमने सामने नाटकाच्या प्रयोगानंतर नाराजी व्यक्त। यामुळे नाट्यगृहाच्या दुरवस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर। न्यूयॉर्क फिल्म फेस्टिवलमध्ये अंकुर काकतकरचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कारानं सन्मान। करेज या इंग्रजी सिनेमाच्या दिग्दर्शनासाठी करण्यात आला गौरव। T20 मालिकेतील ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या शेवटच्या सामन्यामध्ये स्मृती मानधनाची 82 धावांची खेळी। या खेळीसह स्मृतीची रोहित शर्माच्या विक्रमाशी बरोबरी। रोहित शर्मा आणि स्मृती मानधनाच्या T20 क्रिकेटमध्ये 4231 धावा। T20 विश्वचषकामध्ये आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेत मुकाबला। अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये रंगणार सामना। सुपर 8 मधला भारत आणि दक्षिण आफ्रिका दोन्ही संघांचा पहिलाच सामना। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।